फोन पाहिलात का कुठे? अगं असेल ना बाळा इथेच कुठेतरी बघ. इथे. बाबा मी येते. काय एवढ्या गडबडीत कुठे? बाबा मी माझ्या नोकरीची व्यवस्था करायला चालले. नोकरीची व्यवस्था? मी तुला सांगितलं ना साऊ, गुरुकुल चालू होऊ दे, उशिरा होऊ दे, पण मी तुझा पगार थांबवणार नाही म्हणून. बाबा तुम्हालाही माहितीये काम न करता मी पगार तर घेणार नाहीये. अगं मग काही दुसरी नोकरी शोधायला जाशील आता. विश्वास ठेव ना माझ्यावर. बाबा असं कसं म्हणू शकता तुम्ही? तुमच्या वास्तूत माझं गाणं सुरक्षित आहे हे माहीत असूनही मी दुसरीकडे का जाईन? अगं मग अजून गुरुकुल सुरू झालं नाहीये तर तुम्ही कुठे निघालात? मी गुरुकुल प्रत्यक्षात चालू करायला चालले. म्हणजे मला जरा कळेल असं बोलशील? सांगते. मी काही मुलांशी बोलले आणि ते गुरुकुलमध्ये गाणं शिकायला यायला तयार आहेत. काय मुलं? कुठल्या मुलांशी बोलली आणि भेटली कुठे तुला ही? हे सगळं अबीरमुळे शक्य झालंय. तो ज्या मुलांसोबत खेळायला जातो ना त्यांच्याशी बोलले मी. त्यांच्या बोलण्यावरून मला हे कळलंय की त्यांना गाण्याची आवड आहे आणि त्यांना गाणं शिकायचंय. आता मी त्यांच्या पालकांशी बोलायला निघाले. जराही बदलली नाहीस साऊ तू. नाही म्हणजे तू एखादं काम हातात घेतलंस की तडीच नेल्याशिवाय काही गप्प बसत नाहीस. तुला तुझ्या कामात यश नक्की मिळेल. थँक्यू बाबा. आधी तो फक्त माझा स्वभाव होता, आता ही माझी गरज आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि माझ्या सुरांना पुन्हा जिवंत करण्याची. आणि तुमचे आशीर्वाद आहेतच की माझ्या पाठीशी. बोला शंकररावजी, काय काम काढलं तुमच्याकडे? बरेच दिवस झाले आपली भेट झाली नाहीये आणि एक कामही तुमच्याकडे होतं. म्हटलं प्रत्यक्षात भेटून बोलावं. बोला काय काम होतं? याआधी आपण बरंच काम एकत्र केलेलं आहे. हो ना. मला तुमच्या कंपनीच्या एका ब्रांचमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ओ रिअली? नाही म्हणजे मला ऐकून खूप बरं वाटलं की आमच्या कंपनीच्या एका ब्रांचमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. हा आम्ही आमचा विजय समजतो. हां पण कंपनीचं धोरण जरा वेगळं आहे. आत्ता आम्हाला एक्सपॅन्शन नाही करायचं. आत्ता जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. तुम्हाला मी नवीन ब्रांचबद्दल बोलतो असं वाटलं का? नाही, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मग मला तुमच्या जुन्या बंद असलेल्या एका ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे, जी काही वर्ष फक्त कागदावर सुरलेली आहे. शंकररावजी, युअर सॅडली मिस्टेकन, पण अशी कुठलीच ब्रांच नाही आहे आमची. सगळे जोरात चालू आहेत. सावली हर्बल ही ब्रांच तुमची काही वर्ष बंद आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही ती ब्रांच पुन्हा एकदा जोमाने सुरू करावी. सावली हर्बल? तो अध्याय कधीचाच संपलाय. आणि आता टेक्निकली सुद्धा आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते सगळं परत रिवाईव्ह करणं इम्पॉसिबल आहे. या जगात इम्पॉसिबल असं काहीच नसतं, विशेषतः जेव्हा फंडिंगची जबाबदारी मी घेतो. अहो, ह्या ब्रांचचे सगळे प्रोडक्ट्स अप्रतिम होते. आजही मार्केटमध्ये ह्या दर्जाचा माल उपलब्ध नाहीये. तुम्ही फक्त हो म्हणा, इन्व्हेस्टमेंट माझी असेल. अरे आई, हे ओल्ड डॉक्युमेंट्स आहेत, ते काय करायचं? डिस्पोज ऑफ करायचे मी करते. तू यांना ओळखलंस ना? ऑफकोर्स. शंकररावजी आपले खूप जुने इन्व्हेस्टर आहेत. नमस्कार. नमस्कार. त्यांना आतापर्यंत 3 मुलांचे पालक तयार झालेत बघ. अगं आई, जसे त्या 3 मुलांचे पालक तयार झाले असते ना, तशी या मण्याचे पण पालक तयार होणार असते बघ. तुला तर माझं टॅलेंट माहितीच आहे. एकदा काही आदितने ठरवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबतच नाही. हो रे राजा, पण बघ ना, वेळ उलटून गेली, अजून आले नाहीयेत ते. आणि त्यांनी आपल्याला इथेच भेटायला बोलवलं होतं ना. कुठे आहेत ते? अगं आई, तू चिल कर, तू काळजी नको करूस बघ. ते येतीलच, ते बघ आले. या 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 बाबा. नमस्कार. 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 ताई, सगळा प्रकार नेमका काय आहे हा? मन्या सकाळपासून पाठीमागला लागलाय की तुम्हाला भेटायचंय म्हणून. मी म्हंटल त्याला की फोनवर बोलूयात, पण तो ऐकायलाच तयार नाही. नेमकं काय सांगायचं याच्याविषयी तुम्हाला? मला तुमच्या मुलाच्या भविष्याविषयी बोलायचं होतं. मला सांगा, तुम्ही स्वर सावली या गुरुकुलाबद्दल ऐकलंयत का? नाही, कधीच नाही ऐकलं. हरकत नाही, मी सांगते. ह्या वर्षीपासून त्या गुरुकुलात मी गाणं शिकवायला सुरुवात करणार आहे. मी तुमच्या मुलाला भेटले आणि त्याच्या गाण्याची एक गोड झलक मी ऐकली. खरंच तुमच्या मुलाचा आवाज ना खूप गोड आहे. त्याचे सूर कमाल आहेत. कसला सूर होता आई? दिवसभर घरात रेकत असतो नुसता. आमची डोकी उडतात त्याच्या आवाजाने. आणि तुम्ही म्हणताय की याच्या गळ्यात सूर आहे म्हणून?
अहो नाही नाही, तुम्हाला असं वाटतंय कारण सूर कुठे लावायचा हे त्याला माहित नाहीये. पण मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की एकदा का तो या गुरुकुलात आला ना, तर तो टीव्ही मधल्या मुलांसारखं सुरेल गायला लागेल. ते सर्व ठीक आहे, पण गाणं शिकून पुढं नक्की काय फायदा होणार आहे? शेवटी पोटा पाण्यासाठी तर अभ्यासच करावा लागतो ना, त्याशिवाय नोकऱ्या मिळतच नाही. नाही, तुमचं बरोबरच आहे. पण मी असं नाही म्हणत आहे की अभ्यास सोडा. शाळेतला अभ्यास मुलांना जगण्यासाठी मदत करेल, पण जगण्याचा खरा आनंद आणि सूर गाण्यातच सापडतील. आणि म्हणून मला असं वाटतंय की त्याने ह्या गुरुकुलात प्रवेश करावा. पण त्याचा उपयोग काय? उपयोग, अहो तो गाणं शिकल्यावर मोठमोठे शोज करू शकतो, फक्त आपल्या देशात नाही, परदेशात सुद्धा. आणि तुमची इच्छा असेल तर तो ह्या क्षेत्रात खूप नाव कमावू शकतो. तुम्हाला सांगू, सुदैवाने निसर्गाने तुमच्या मुलाला गोड गाता गळा दिलाय आणि मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी त्याला सपोर्ट करायला हवं. शाळेच्या मार्कशीट इतकं कौशल्य ह्यात सुद्धा खूप महत्वाचं आहे आजच्या काळात. मला असं वाटतं की तुम्ही प्लीज एकदा विचार करा. तुमची ओळख मन्याचे आई बाबा म्हणून नाही, तर एका मोठ्या गायकाचे आई बाबा म्हणून होईल. नक्कीच काका, मी गॅरंटी देतो बघा. बघा काका, तुमचा मन्या स्टेजवर गिटार घेऊन उभा असतो बघा.